आपल्याला माहीत असेल की आपली विधानसभेची निवडणूक झाली, मतमोजणी झाली आणि काही ट्विट काही लोकांनी केली की मताच्या आकडेवारीवरनं शिवसेनेच्या निशाणीच्या बाबतीमध्ये निर्णय पुन्हा होऊ शकतात, अशा पद्धतीचा एक फार मोठा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही लोकांनी सुरू केलेला आहे. ॲव्हरेज मताची जर संख्या काढली तर युबीटीपेक्षा 2.5 लाख मतं जास्त आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. 13 ठिकाणी शिवसेना आणि युबीटी एकामेकासमोर लढली आणि त्यातल्या 7 जागा आम्ही जिंकलेलो आहोत. आणि ॲव्हरेज विनिंग मार्जिन जे आहे ते 1,06,000चं शिवसेनेचं आहे आणि 86,944 हे युबीटीचं आहे. या आकडेवारीवरनं देखील आपल्या लक्षात येईल की शिवसेना म्हणून धनुष्यबाणावर जे आम्ही लढलेलो आहोत तिथं स्ट्राईक रेट असेल, मतांची संख्या असेल, विनिंग मार्जिन असेल आणि जेवढ्या जागा लढलो त्याच्यापेक्षा स्ट्राईक रेट असेल, हा युबीटीपेक्षा आमचा जास्त आहे. त्याच्यामुळे हा देखील गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि जे काही ट्विट केली जातात किंवा जे काही गैरसमज पसरवले जातात ते दादांत खोटं आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उबाठापेक्षा मताच्या संख्येमध्ये आणि स्ट्राईक रेट गृहीत धरला तर खासदारांच्या संख्येमध्ये शिवसेना हे पुढे आहे, हे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्त मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही. फक्त जो काही गैरसमज होता तो दूर करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जी निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये पालघर, ठाणा, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे. काल सकाळपासूनच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि आज पूर्ण दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्ष या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका पार पडल्या आणि दोन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर ठामपणानं सांगतो की निरंजन डावखरे जे होणारं मतदान आहे त्याच्यातलं 75% पेक्षा जास्त मतदान घेऊन या पूर्ण कोकण बेल्टमध्ये आमदार होतील आणि पुन्हा एकदा सिद्ध होईल की हा फक्त आणि फक्त महायुतीचा बालेकिल्ला आहे. जुनी पेन्शन योजना जो आहे त्या बाबतीमध्ये ऑलरेडी 2005च्या संदर्भात शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील, आज आचारसंहिता असल्यामुळे जाहीरपणानं मला सांगता येत नाही, परंतु हा जर मार्ग काढायचा असेल किंवा हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर हा प्रश्न फक्त आणि फक्त महायुतीच सोडवू शकते, हे मला या पत्रकार परिषदेतनं सांगायचं आहे. तो आता आम्ही कसा सोडवणार आहोत, काय करणार आहोत, त्याच्यावर आचारसंहिता असल्यामुळे बोलू शकत नाही, परंतु त्याच्यानंतर नक्की मार्ग काढले जातील. महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणी देखील या सगळ्या निवडणुका चालू आहेत, तिथं देखील आम्ही महायुती म्हणून लढतोय. सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू हा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि म्हणून लोकसभेमध्ये जे नकारात्मक गोष्टी सांगून काही घटकांना आमच्यापासून दूर नेलेलं होतं त्यांचा देखील या 15 दिवसामध्ये गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि म्हणून जे काही गोष्टी सांगितल्या जातात, सोशल मीडियावर येतात, आता हा पराभूत होईल का, उद्या तो पराभूत होईल का, तर त्याच्यावर कोणालाच काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. 5चे 5 आमदार या विधानसभेचे, या जिल्ह्यातले हे महायुतीचे निवडून येतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.